स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 97. विनोबाच पुढे म्हणाले, तुमच्यासारख्यांची खरं म्हणजे राष्ट्राला नितांत आवश्यकता आहे. आज सारा समाज कर्मकांडातच गुंतून पडलेला आहे. या पद्धतीत तुम्ही आणि मीच बदलू शकतो. विनोबांच्या या बोलण्याचा रोख पांडुरंग शास्त्रींच्या तेव्हाच ध्यानात आला होता. एकमेकांच्या सहकार्यानं काम करावं अशी विनोबांची इच्छा होती, परंतु पांडुरंग शास्त्रींनी त्यावर लगेच कोणतंच मतप्रदर्शन केलं नाही. शास्त्रीजी, सध्या कर्मकांड अति झालंय. आपण एखादी गोष्ट का करतो ती गोष्ट करणाऱ्यालाही समजत नसतं, तरीही तो ती गोष्ट करीतच असतो. उदाहरणच द्यायचं झालं तर मधुस्नानम हा श्लोक म्हणून देवाला पंचामृत घातलं जातं. तो श्लोक अतिशय सुंदर आहे, पण श्लोकाचा इथे संबंध काय? त्यांच्या बोलण्यावर पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, हो, संबंध नसेलही, पण मंत्र हे टिकवण्यासाठी असतात. मधुस्नानम हा श्लोक देवाला पंचामृत स्नान घालण्याच्या निमित्तानं आपल्या लोकांनी टिकवून ठेवलाय. माझी आजी शांताकारम हा श्लोक मला आंघोळ घालताना म्हणायची. तसा म्हटला गेला नसता तर असे कितीतरी श्लोक कालौघात नष्ट झाले असते. ते ठीक आहे शास्त्रीजी, पण आज नुसतं कर्मकांड उरलंय. त्यामागचा मूळ हेतू विस्मृतीत गेलाय. बरोबर आहे. या कर्मकांडामुळेच धर्माधर्मांमधली दरी दिवसेंदिवस वाढतेय. हिंदू मुस्लिम भेदाबद्दल तर विचारूच नका. ही तेढ अशीच वाढत राहिली तर एक दिवस ती उग्र स्वरूप धारण करेल. म्हणून हिंदू मुस्लिम भेद नष्ट होईल असा उपाय शोधला पाहिजे. कसा हा भेद कमी होईल? मोहम्मदाला 11वा अवतार माना. तत्काळ उत्तर मिळालं होतं. विनोबांनीही लगेच प्रतिप्रश्न केला, मोहम्मदाला अवतार मानावं याला आधार काय? पांडुरंग शास्त्री गंभीरपणानं उत्तरले, विनोबाजी, मी कोटेशन देऊन बोलत नाही, पण कोटेशनच्या बाहेरही जात नाही. आपण महान पंडित आहात. गीतेचा सूक्ष्म अभ्यास आपण केलाय, म्हणून मी आपल्याला गीतेमधलं एक उदाहरण देतो. भगवद्गीतेत 10व्या अध्यायात भगवंताने सांगितलंय, यद्यत विभूतिमत सत्वम. पुढचा श्लोक दोघांनीही बरोबर म्हटला. श्रीमद्दुर्जितमेव वा तत्तदेवावगच्छत्वम मम तेजोश संभवम. पांडुरंग शास्त्रींनी म्हटलं, 30 कोटी लोकांना मॉरल ऑर्डर्स देणारी व्यक्ती विभूती होऊ शकत नाही. गीतेच्या या श्लोकाचा अर्थ तेच सांगतो. मला वाटतं आपण ही गोष्ट समाजाला सांगूनच टाकूया. म्हणजे ही योग्य वेळ नाही विनोबाजी. मग केव्हा? पांडुरंग शास्त्री सस्मित मुद्रेनं म्हणाले, तुम्ही आत्ता ती गोष्ट सांगितली तर ती राजकीय गोष्ट वाटेल. एकदम अशा गोष्टी सांगून विपरीत परिणामही होईल, म्हणून थांबावा लागेल. कदाचित 150-200 वर्षही. त्या उत्तरानं विनोबा अवाक झाले. या माणसाजवळ फार पुढचे विचार आहेत आणि वाट पाहण्याची तयारी आहे. त्याचबरोबर अंमलबजावणी करण्यासाठी तितकाच संयमही आहे. त्यामुळे ते भारावून गेले होते. गेले 3 दिवस त्या दोघांमध्ये पुष्कळ विचारमंथन झालं होतं. कुणीही त्यांच्या चर्चेत व्यत्यय आणला नव्हता. अनेक मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये मन मोकळेपणानं चर्चा झाली होती. दोघांनी एकमेकांच्या विद्वत्तेचा पूर्ण आदर राखला होता. आता निरोप घेण्याची वेळ आली होती. पांडुरंग शास्त्रीही आता तिथे थांबू शकणार नव्हते आणि विनोबांनाही थांबणं शक्य नव्हतं. भविष्यात पुन्हा केव्हा तरी भेट होईल अशी आशा उराशी बाळगून दोघेही जागचे उठले. विनोबांनी अत्यंत प्रेमभरानं पांडुरंग शास्त्रींना आलिंगन दिलं. त्यावेळी दोघांचेही नेत्र पाण्यानं डबडबले होते. अंतःकरण भरून आलं होतं. क्वचितच असे महापुरुष एकत्र येत असतात आणि भावविभोर अवस्थेत डुंबून जात असतात. त्या दोघांची ती भेट तिथे उपस्थित असलेल्या सर्वांच्याच नेत्रांना ओलावा देऊन गेले. अंतःकरणाला स्पर्श करून गेले. एव्हाना सूर्य पश्चिमेकडे झुकला होता.
मैत्री आश्रमातला आपला मुक्काम हलवून पांडुरंग शास्त्रीही निघाले होते. तिथलं वातावरण मंत्रमुग्ध बनलं होतं. आश्रमासभोवतीच्या वृक्षांवर भारद्वाज पक्ष्यांचं कूजन चाललं होतं. कोकिळेची कुहू कुहू मधूनच ऐकू येत होती. वसंत ऋतूची चाहूल लागताच उत्तरेकडून आलेले वॅकटेलसारखे छोटे छोटे पक्षी आश्रमाच्या अंगणात डौलानं फिरत होते. अखेर आश्रमाच्या सारवलेल्या भूमीवरून 4 दिव्य पावलं निघाली. विनोबाजी स्वतः पांडुरंग शास्त्रींना निरोप देण्यासाठी त्यांच्या मोटारीपर्यंत त्यांना सोडायला गेले. खरं तर कुणाला बाहेरपर्यंत पोहोचवायला जायची विनोबांची पद्धत नव्हती. एवढंच काय, पण भारताचे पंतप्रधान जरी त्यांना भेटायला आले तरी निघताना विनोबाजी त्यांना फक्त उत्थापन देत असत. मग बाहेर सोडायला जाणं तर दूरच राहिलं. परंतु पांडुरंग शास्त्रींना निरोप देण्यासाठी विनोबा बाहेर मोटारीपर्यंत गेले होते. या 3 दिवसांच्या वास्तव्यात प्रत्येक आश्रमवासियांच्या मनात पांडुरंग शास्त्रींविषयी प्रेमादर निर्माण झाला होता. त्यामुळे ते जेव्हा सर्वांचा निरोप घेऊन निघाले तेव्हा प्रत्येकालाच गलबलून आलं होतं. एवढ्यात मोटार सुरू झाली. विनोबाजी आणि पांडुरंग शास्त्री यांनी एकमेकांना अत्यंत भावपूर्वक नमस्कार केला. धुरळा उडवीत मोटार दूरवर निघून गेली. दूरवर जाणाऱ्या त्या मोटारीकडे बघत विनोबाजी काही क्षण तिथेच थांबले. हा तरुण आपल्यापेक्षा बराच पुढे निघून गेलाय, असंच विनोबाजींना जणू वाटत राहिलं असावं. संध्याकाळी फिरायला गेल्याशिवाय पांडुरंग शास्त्रींना मुळीच चैन पडत नसे. ते कुठेही असले आणि थोडीशी जरी सवड त्यांना मिळाली तरी ते हमखास फिरायला जायचे. त्या संध्याकाळी ते तत्त्वज्ञान विद्यापीठाच्या आवारातच फिरत होते. तत्त्वज्ञान विद्यापीठाचा परिसर आता वृक्षराजींनी भरून गेला होता. विद्यापीठाची उभारणी होण्याअगोदर तिथे खडकाळ जमीन होती. नुसता वैराण प्रदेश होता. पण पांडुरंग शास्त्रींनी अल्पकाळात तिथे नंदनवन उभं केलं होतं. विविध जातींचे वृक्ष आता तिथे उभे होते. गेल्या काही दिवसात वृक्षांचा बहर मात्र ओसरला होता, कारण ते जानेवारी महिन्यातले दिवस होते. शिशिर ऋतूमध्ये वृक्षांची पानं झडली होती. जमिनीवर बराच पालापाचोळा साठला होता. तो परिसर झाडून स्वच्छ करण्याचं कार्य विद्यापीठातले विद्यार्थी करत होते. तर मुख्य इमारतीच्या मागच्या बाजूच्या शेतात काही विद्यार्थी शेताची मशागत करण्यात गुंतले होते. स्वावलंबनाची पांडुरंग शास्त्रींनीच त्यांना सवय लावली होती. फिरत फिरत पांडुरंग शास्त्री तिथे मागच्या बाजूला आले. त्या विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी विचारलं, आज कोणती भाजी निघाली रे? 1-2 विद्यार्थी झटकन उठून उभे राहिले आणि म्हणाले, आज वांगी निघाली, ही बघा. त्यांनी निर्देश केलेल्या टोपल्यांकडे पांडुरंग शास्त्रींनी बघितलं. तुकतुकीत गर्द जांभळ्या रंगाची मध्यम आकाराची वांगी त्या टोपल्यांमध्ये भरलेली होती. वा, काय टवटवीत वांगी आहेत. आज आम्ही तुमच्याबरोबर जेवायला येणार, सुदामपुरीत. अवश्य, तो विद्यार्थी हसून म्हणाला होता. मग पांडुरंग शास्त्रींनी दुसऱ्या एका विद्यार्थ्याला विचारलं, भेंडी मोठी झाली का रे? हो, तरी कोवळी आहे. दे की एखाद दुसरी तोडून. देतो की. त्यानं 2-4 भेंड्या तोडून आणून पांडुरंग शास्त्रींच्या हातात दिल्या. त्या खात खात ते पुढे निघाले. मागच्या चिकूच्या वनातून ते पुन्हा मागे फिरले. तेवढ्यात छोटी गोरी गोबरी जयश्री नाचत बागडत तिथे आली. पळताना तिच्या दोन्ही वेण्या मागे उडत होत्या. दुरूनच ती हाका मारू लागली, दादा दादा. काय ग, तू इकडे काय करतेस? मी फुलपाखरू पकडायला आले. तुला मी सांगितलंय ना, संध्याकाळच्या वेळी इकडे मागच्या बाजूला यायचं नाही. साप विंचू असतात जयश्री, पुढच्या बाजूलाच खेळत जा. पुन्हा जयश्री उड्या मारीत त्यांच्याबरोबर निघाली. चढ चढून मुख्य इमारतीपाशी जेव्हा ते दोघे आले तेव्हा जयश्री म्हणाली, दादा, तुम्हाला कोणीतरी भेटायला आलंय, ते बघा, तिथे ऑफिसपाशी उभे आहेत. एवढे बोलून जयश्री पुन्हा बागडत निघून गेली. तत्त्वज्ञान विद्यापीठाचं प्रांगण हे तिचं खेळाचं अंगण होतं. तिथे ती मनसोक्त खेळायची, हुंदडायची. आताही ती तशीच हुंदडत होती. जयश्री निघून गेल्यावर पांडुरंग शास्त्री पुढे झाले. ऑफिसपाशी उभे असलेली ती मंडळी आदबीनं पुढे झाली. पुढे झुकून त्यांनी पांडुरंग शास्त्रींना अभिवादन केलं. त्या 3-4 एक जण पुढे आला आणि म्हणाला, दादा, आम्ही बडोद्याहून आलो. आज मुंबईत आलो म्हणून आपलं दर्शन.
छोटी जयश्री पांडुरंग शास्त्रींना दादा म्हणायला लागल्यापासून इतर स्वाध्यायी सुद्धा त्यांना दादाच म्हणू लागले होते. निर्मलाताईंना जयश्री भाभी म्हणत असे. त्यांच्या सहवासात येणारी मंडळी भाभी म्हणायची, म्हणून जयश्रीही आपल्या आईला भाभी म्हणायची. परंतु स्वाध्यायींनी मात्र भाभी नाव उचललं नव्हतं. ते निर्मलाताईंना ताई म्हणूनच संबोधायचे आणि पांडुरंग शास्त्रींना दादा. आताही त्या स्वाध्यायी बंधूंनी दादा म्हणूनच संबोधलं होतं. मग स्वतःची ओळख करून दिली होती. त्यावर पांडुरंग शास्त्री म्हणाले, वा वा, अहो, तुमच्यासारख्या कृतिशील भावांना भेटायला मला नेहमीच आवडतं. अत्यंत भारावलेल्या मुद्रेनं त्या सर्वांनी पांडुरंग शास्त्रींकडे बघितलं. तेव्हा प्रत्येकाकडे आळीपाळीनं बघत प्रेमभरल्या नजरेनं पांडुरंग शास्त्रींनी विचारलं, काही अडचण नाही आली कुठे? नाही दादा, अडचण आली तरी आपोआप दूर होते, नाही का? शेजारच्याकडे पाहून त्यानं पृच्छा केली होती. तो शेजारचा लगेच म्हणाला, खरंय दादा, कोणतंही संकट येऊ दे, त्याचा सामना करण्याची हिंमत आमच्या अंगी आली आहे. काय मनसुख भाई? चोक्कस, मनसुख भाई पुढे म्हणले. दादा, स्वाध्यायात येऊन आमचं जीवनच पार बदलून गेलंय. माझी प्रत्येक कृती देव बघत असतो ही जाणीव झाल्यामुळे हातून कोणतंही वाईट काम होतच नाही आणि हाती घेतलेलं काम बिघडत नाही. आम्ही दादा नियमितपणे भावफेरीला जात असतो. एखादी एकादशी चुकतेही, पण हे बघा, आपल्याकडे कोणताही हार्ड अँड फास्ट रूल नाही. आपलं दैनंदिन काम सांभाळून ठराविक दिवशी देवाच्या कामासाठी बाहेर पडलं म्हणजे झालं. पांडुरंग शास्त्रींनी ही भावफेरीची नवी संकल्पना आणली होती. एकादशीला सर्वसाधारणपणानं खाण्यात बदल आणला जातो. पांडुरंग शास्त्रींनी चालण्यात बदल आणला होता. एकादशीला देवासाठी उंबरठा ओलांडण्याची नवी संकल्पना त्यांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रत्येक एकादशीच्या दिवशी सर्वसाधारणतः भाविक मंडळी उपास करतात. अर्थात नेहमीच्या जेवणात बदल करून साबुदाण्याच्या खिचडीसारखे पदार्थ दुप्पट खातात. नेहमीप्रमाणे दैनंदिन कामं उरकून रात्री पुन्हा तेच, म्हणजे झाली एकादशी साजरी. अशा प्रकारचं कर्मकांड पांडुरंग शास्त्रींना पहिल्यापासूनच मुळीच मान्य नसायचं. किंबहुना अशा उपवासावर ते जोरदार आक्षेप घेत असत. उपवास म्हणजे देवाचा वास, देवाच्या जवळ जाणं. याचा अर्थ नुसतं देवापुढे बसून राहायचं नसून प्रत्यक्ष देवाचं काम करायचं म्हणजे उपवास. देवाचं काम म्हणजे संस्कृतीपासून दूर असलेल्या माणसांपर्यंत जाणं, त्यांच्याशी प्रेमाचे दैवी संबंध प्रस्थापित करणं. पांडुरंग शास्त्रींनी स्वाध्यायींना उपासाचा खरा अर्थ समजावला होता. त्यानुसार नेहमीची पारंपरिक कर्तव्य दूर ठेवून स्वाध्यायी मंडळी पांडुरंग शास्त्रींचे विचार घेऊन देवकार्यार्थ प्रत्येक एकादशीला घराबाहेर पडायची आणि जवळपासच्या खेड्यात अथवा गावात जायची. अशा पद्धतीनं एकादशी साजरी केली जायची. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.